पाऊस येऊ दे. मंडळींना भूक लागले, गरे खायला या. हा पण एक आहे पार्ट वरती गच्चीवर. क्या बात आहे. इथे जेव्हा आम्ही आलेलो ना एकदा, तेव्हा इकडे झोपलेलो. हा कुठे इकडे? अच्छा. फर्स्ट टाइम एवढी मोठी रशीला कव्हर केलं. या मंडळींना जेवायला. डायरेक्ट हा वाला ना. काका आपण इकडे चाललोय ना आता शेतीकडे. अच्छा. माझा खय टाकला. इथून जवळच आहे, इथं जाऊन इकडे ना. हो समजू सासरू. हा इले हो. हा इथे आम्ही क्रिकेट खेळायचो. हा आपलं पाय. आणि याला चिरा म्हणतात. हा इकडं सगळी चिरांचीच घरं. हा एवढं ट्रॅक्टर ना. हा बरोबर. आणि ते वरच्या घरात ना हा त्यांचं घेऊ. हा हा मग ते इकडेच ठेवलं आपले इकडे जवळ पडेल म्हणून काय. या आता ना नागरूचे कोपरे. ये शेतकऱ्याचं आयुष्य हे खूप मेहनतीचं आहे, पण जाण नाही. ह्या यंदा भात पेरलेला. हा ह्या पातळा खूप. ह्याच्यात ना ही गाडी ती गाडी एवढी पण नाही लागायची हो. आमची. आणि आपले कोपरे किती आहेत? हा एक, ह्यो एक, ह्यो एक, तो एक, तो अर्धो आणि हे 4 8 झाले. अरे बाप. हे बघ. अजून तो दुष्काळ आमचा. हा ते आहे. यंदा पाऊस नाही ना जास्त. हा तर वो काय. हे बघ, हे 2 कोपरे. हा हे आपल्यापैकी. हा पण कोपरा ना, इथं भात पेरलाय ना. हो हा बघूचा ना नेमका पाणी शिपडून ना जगवलंय. हा पंपाचा आपल्या बरोबर. हा होता म्हणून जॉईन केलं आणि पाऊस पडायला लागलो ना म्हणून काय हे करूक नाही. आता टेन्शन नाही ना. पाऊस पडायला लागलाय आता तर. हे 3 किलोचं तरवा ह्या कोपऱ्यात. हा 3 किलो तेवढं येऊकच नाही एका वर. हा बरोबर. ही कशी माहिती आहे बघ, आता बारकी आहे ना हा ती आता वर येता. बरोबर. यापासून ह्या कोपऱ्यापासून की नाही सगळा वाटा वर टाकत म्हणजे लोक सुरू. हा हे 2 ते 2 ते 2 ते 2 यांचे मेरा फक्त राहा होयो हा म्हणून माझ्याकडे. हा बरोबर. हे माठ हे बघ आमचा वैयक्तिक.
कोणता तो वाला? हा? तो वाला? सगळे सगळे अच्छा तुमचे सगळे. हा. तो गडगोळा आहे ना, हा त्याच्यापासून खाली सगळे आपले कोपरे. म्हणजे पण तिकडं मग काही पिकत नाही. तकडे पहिल्यांदा पिकवायचे, हा. आता कोण नाही. आता रात्री आपण वाळत जाता लाव ना, हा हैरी गायचा. बरोबर. बघू हा का? हा. बघूया. चला बघूया. मत नाही हा. कोंबडे. हा, हो, कारण का वरतून पडल्यामुळे ना हा तेवढी मका म्हणजे चढण्याची ह्या ना. बरोबर. ना मी जोडतोय, तुम्ही निवडा खाली. नाही पहिले ठीक होता, एकदा का माणूस हे झाला ना मग नाही ना, भीती वाटतं. भीती वाटतं मग काय. एक तर आजकाल माणसाचं काय सांगता येत नाही. आता 5 फीट ना गाडीवर घालून मी घेऊन जाय. मग पहिले रक्त सळसळता होता. 5-5 फीट नाही. पाण्याचा आवाज येते. हा हा. कुर्ल्यान का आपल्याला कुठे यायचे? इथपासून ना हा वर जाय. इथून ना. मागच्या वेळेस आलेलो माहिती आहे आपण, लय पाऊस होता. वाळाला आहे म्हणजे यावेळेस पाणी. आता येईल. नाही ना. आता गावलं ना तर बारीक. हा आधी आणखी चप्पल खाया मात. नाही नाही. आपण आता आलोय ना, इथेच येणार आहेत आपण रात्री कुर्ल्यांका काकांसोबत. आणि तेव्हा बघूया आपल्याला किती मिळतात ते. हे आमचा हा हे आग्रा आहे. बरोबर ना. या गणपतीचा स्थान आमचा. हा हा जो स्थान आहे तो फक्त ह्या वाडीमध्ये किती 7 घर आहेत ना. 7 घरांसाठी हे गणपती विसर्जन आहे. तर प्रत्येक वाडीमध्ये वेगवेगळं विसर्जन केलं जातं. पण बघा अजून पण, आणि लास्ट टाइम आलेलो तो किती पाणी होता, लाल लाल. आता पाऊस पडला तर होईल ना परत लाल. हे हो, डोंगरावरचा पाणी येत आहे ना. नाही खनिचा पाणी येतं अच्छा खनिचा. आपल्या. जो परत ह्या कोंडीत पाणी आहे ना, हा तो परत बावडे आपली ना फुल असते. हा, 2. हा इका एवढा पाणी असला ना हा. तरी बावडीत, मोठ्या बावडीत जवळजवळ 15 फूट पाणी. पण हे आता 8 दिवस पाऊस पडलाय म्हणून ते साठलाय. आता फाटला. हा नाहीतर मग आता खाली गेला लेवल असेल. हा बावड्यांची. पण जेव्हा पाऊस नाही होतो ना तेव्हा तेव्हा बाकीच्या म्हणजे माझ्यापासून दुकानापर्यंत हा. कोणाकडे पाणी नाही होता. बाप. हा, पण हैसून की ना हा या बावडीत असल्यामुळे आमची बावडी 15 फूट पाणी आहे. बापरे. 9 पंप चालू होत. 9 म्हणजे याच्यावरती 9 पंप चालले. हा, चांगला आहे. पहिला आपली आपले आळमीचं झाड आहे हे. इथं आम्ही विकत घेऊन खातो ना, गावाला बघा. हा काय ना झाड हा 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 हा. पुरा आळम्याने भरणार इकडे काय. हा आता नाही सध्या. आता ना, आता नाही. अजून त्या ना त्यांचं सीझन कधी? महिनो जाऊ का, अजून महिना. हा म्हणजे पावसाळ्यातच असतंय. उंबाळा येऊ का, श्रावण महिना ना. चला मंडळींनो, आपण चाललोय आता लिंगेश्वर मंदिरामध्ये. आणि इथून चालत जायचंय. किती 1.5 किलोमीटर आहे ना. 1 का 1.5 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर. तुला काय आहे ती? चला. इथे हा इथे आणि ते याचं पण आहे ना,
हा बरोबर देवाचं आहे. इथे पूजा घंटा ना हा तो बबलू जेव्हा जन्म केलो तेव्हा बांधलेली आहे आम्ही स्वतः. बघा. इकडे म्हणजे आरती करतात काय पूजा करतात? नाही ना मग ब्राह्मण भोजन. ब्राह्मण हे भोजन. घरटी आणून ना हा. जेवण करून ह्या चुलीवर काढणार. हा 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 आणि हय जेव बसणार सगळेजण. इकडे हा हा ह्याच्यात हा हा मस्त आहे. चला हा रस्ता बघा. खरंच सांगतो तुम्हाला लास्ट टाइम आलेलो तेव्हा एवढा भयंकर पाऊस होता आणि आता बघा एवढं ऊन पडलंय काय बोलायचं राव. या वर्षी मला असं वाटतंय की पाऊस जास्त नाहीये. आम्हाला वाटलं पाऊस असेल. अरे हा काय ऊन नाहीये आदू. नाहीये पाऊस पडतो रात्री. पण रात्री पडतोय आता पडला पाहिजे होता. मगाशी थोडाच पडली आणि गेला. मी खांद्यावरती घेतलेला. हो आहे माझ्याकडे तसा वाला फोटो आणि हातामध्ये एक आंबा होता. त्याच्या बाजू पडी का ना हा ती सगळी माझी. हा या डोंगराच्या कोटा सगळं म्हणजे ते डोंगर असं गेलो ना त्या तगत पुढे जाऊन बघलंस ना तर सगळा आम्हा. अच्छा 36 एकरचा प्लॉट आहे. 36 एकर 36 एकर म्हणजे एका 2 वर्षावर. हे लिंगेश्वराचं मंदिर आहे. हे आमचा जुना झाड. हे खूप जुना झाड आहे. हे चाफ्याचं आहे ना? हा पहिल्यापासून असा. फुलं वगैरे भरलेली असतात. आता ही काय पडली खाली ना. हे बघा हे काय म्हणलंय खाली. या नाही नाही हे ह्या कसा माहिती आहे दीपमाळी. हा नाही हे ह्या अशा रान येऊन ये म्हणून काय हा लमन येत ना त्या आतमध्ये येऊचे ना ते नारळ खाई ठेवले म्हणून ह्या का चांगले. अजून ये इकडे. निवास. आपण इकडे बसतो. आता तशी ती सुकान झाली आणि व्यवस्थित पार पडली. होय महाराज. तर मंडळींनो हे होतं लिंगेश्वर मंदिर आणि हे आहेत 2 दीपस्तंभ आणि हे तुळस आणि हे सगळं मग अशी जसं काका बोलले की हे रान न येण्यासाठी आहे. आणि किती शांतता आहे आणि इथे आलात तर हे पण मंदिर बघा. हे मंदिर ऍक्च्युली मला माहिती नाही कसलं आहे ते. हे बघा हे पण शंकराचंच मंदिर आहे. तर मंडळींनो हे आहे लिंगेश्वरचं मंदिर, शंकराचं मंदिर. आणि याची छोटीशी कहाणी अशी आहे. गोष्ट अशी आहे की लिंगेश्वर आणि पावणादेवी हे सख्खे भाऊ बहीण आहेत आणि यांची शिमग्याला आणि दहिकाला उत्सव जो डिसेंबरमध्ये असतो आणि शिमगा मार्चमध्ये असतो तर यांची पालखी निघते आणि ती जी पावणादेवीची पालखी तशी फिरून फिरून लिंगेश्वराला येते, वस्तीला येते आणि त्या पालखीसोबत जवळपास 400 ते 500 माणसं असतात सोबत. ते इथे वस्ती करतात आणि वस्ती केल्यानंतर मग जाते आपलं मगाशी मी तुम्हाला दाखवलं जो आपला शेत आहे कोपरा आहे तिथे येते. तिथे उभे राहतात देव आणि 4 जे खांब आहेत पावणादेवीचं ते आम्ही उद्या जाणार आहे तिकडे तुम्हाला दाखवेल. तर त्यांचे नाव आहेत गांगो, रवळनाथ, लिंगेश्वर आणि पावणादेवी असे 4 खांब आहेत. तर हे 4 देव तिथे उभे राहतात आणि प्रत्येकाच्या घरोघरी जातात त्यांना दर्शन देण्यासाठी. तर असा एक पालखी उत्सव असतो, सोहळा असतो. तो मी आजपर्यंत कधी अनुभवला नाही पण बघू ह्या वर्षी मी नक्की येईल डिसेंबरमध्ये आणि तुम्हाला दाखवेन. तर अशी एक छोटीशी एक त्याच्यामागे स्टोरी आहे.
चालायला एवढं भारी वाटतं ना, म्हणजे काय असं दमायला होत नाही. आता लिंगेश्वराचं दर्शन तर झालं, आपण घरी चाललो आहे आणि आत्ता आपण थोड्या वेळाने जाणार आहोत कुर्ल्यांका, म्हणजे चिंबोऱ्या पकडायला. आता 7 किंवा 8 वाजता निघूया आपण, बघूया तो एक्सपिरियन्स कसा आहे.